तर शिवसेनेकडून आता ठाकरेंच्या शिवसेनेला नवं आव्हान दिलं गेलंय। मुंबईतील निवडून आलेले 65 नगरसेवक सोबत राहतात का बघा, असं चॅलेंजर्स नरेश म्हस्के यांनी दिलंय। साधा कार्यकर्ताही तुमच्याकडे राहत नाही असं देखील नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। कशा करता लोक राहतील? ते खासदार आमच्याकडे येतील नाही येतील, येणार आहेत नाही येणार मला माहिती नाही। अहो पण साधा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या सोबत राहिलेला नाहीये। 65 नगरसेवक मुंबई महापालिकेत आले म्हणून सांगताय, किती राहत आहेत तुमच्याकडे बघा भविष्य काळात। कोणी तुमच्याबरोबर राहणार नाही। तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमचा पक्ष बुडवणारे संजय राऊत, या व्यतिरिक्त तुमच्या सोबत कोणी राहणार नाही। जे खासदार जे एवढ्या लोकांचं लोकप्रतिनिधित्व करतात, लोकांमधून निवडून आलेले आहेत, संजय राऊत तुमची योग्यता काय? तुम्ही अशा पद्धतीने त्यांना शिवी देता। अहो तुम्ही, तुमची योग्यता असती तर लोकांमधून निवडून आल्या असतात। ज्या आमदारांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही शिव्यांचे लाखोली वाहताय। तुमच्यात हिम्मत आहे ना, तुमच्यात हिम्मत आहे तर उभे राहा ईशान्य मुंबईतून आणि निवडून येऊन दाखवा। कसल्या भाषा करताय, कसल्या शिव्या देतायत? तुम्ही सरदार आहात ना, तुम्ही राजा आहात ना? कधी सैन्याच्या पाठीमागे उभे राहिलात का? जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, आपण मातोश्री सोडून मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्रात कधी गेलात का? भाषणं केलीत का जाऊन? का फक्त मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे म्हणून? तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं उद्या संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे। उद्या सकाळी 11 वाजता